विषय. मी मानसी जाधव, माझ्यासोबत भाग्यश्री बिलाडे, गौरव बिलाडे आणि प्रणाली वाघ बोलणार आहे. काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालय भामेर, इयत्ता 6वी अ. आपले पर्यावरण म्हणजे आपल्या भोवती असलेले हवा, पाणी, झाडे, प्राणी, सजीव, जमीन आणि सर्व सजीव निर्जीव गोष्टी. पर्यावरण आपल्याला जगण्यासाठी आश्वासन असलेले सर्व काही देते. पण आज माणसामुळे झाडे तोडली जात आहेत. नद्या आणि हवा प्रदूषण होत आहे. म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नवीकरणीय ऊर्जेचा वापर. सौर ऊर्जा, वाऱ्याची ऊर्जा आणि पाण्याची ऊर्जा यांचा वापर वाढवा. या ऊर्जा स्रोतांमुळे प्रदूषण होत नाही आणि ते टिकाऊ आहे. घरी सौर दिवे, सौर कुकर, सौर पॅनल वापरणे ही चांगली सवय आहे. निष्कर्ष, हरित भारत हे आपले स्वप्न आहे. जर आपण सर्वांनी झाडे लावली, प्रदूषण कमी केले आणि स्वच्छतेची सवय लावली तर भारत खरोखरच विकसित आणि हरित भारत बनेल. झाडे लावा, देश वाचवा. झाडांमुळे आपल्याला प्राणवायू, ऑक्सिजन मिळतो. झाडे पाऊस आणतात, माती धूप थांबवतात आणि हवा संतुलित ठेवतात. प्रत्येकाने वर्षातून किमान एक झाड लावावे, त्याची काळजी घ्यावी. शाळा, घर आणि गावांमध्ये वृक्षारोपण करणे हे आवश्यक आहे. आपली जबाबदारी झाडाची तोड थांबवणे, ऊर्जा आणि पाण्याची बचत करणे, पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणे, शाळेत हरित बल्ब सुरू करणे. प्रदूषण कमी करणे. वाहनांचा कमी वापर करून सायकल चालवा किंवा पायी जा. प्लास्टिकचा वापर टाळा. कचरा वेगळा करा. ओला आणि सुका कचरा वेगळ्या डब्यात टाका. नदी, तलाव आणि जमिनीत घाण टाकू नका. सरकारचे प्रयत्न स्वच्छ